नमस्कार. साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. फक्त राजकारणातच नाही तर साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावीपणे वावर असलेलं एक नेतृत्व म्हणजे शरद पवार. राष्ट्रीय राजकारणात, संसदीय राजकारणात राजधर्म जर समजून घ्यायचा असेल तर ज्या व्यक्तीकडून तो आज आपण समजून घेऊ शकतो यातलं एक नाव म्हणजे शरद पवार. स्वतः शरद पवार साहेब आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि सध्याच्या राजकीय, राष्ट्रीय आणि राज्यातल्या राजकीय घडामोडींवर त्यांची मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मुळात आपण विचारणार आहोत तुमच्या आमच्या मनातले थेट प्रश्न शरद पवार सरांना. सर, साम टी व्हीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, राजधर्माचा उल्लेख मी केला आणि तुम्हाला आत्ता असं जाणवतं की सध्याच्या राजकीय व्यवस्थेला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे? नक्कीच. आणि मला असं वाटतं की मी नक्कीच म्हणतो त्याचं कारण त्याला काही पार्श्वभूमीसुद्धा मला आठवते. आणि मला आठवतं आहे की ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते आणि आजचे प्रधानमंत्री हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्या काही निर्णयाच्या संबंधी संबंध देशामध्ये जी एक वेगळी चर्चा सुरू झाली होती, टीका टिप्पणी सुरू झाली होती, त्या संदर्भात वाजपेयींना प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी उत्तर दिलं की गुजरातमध्ये राजधर्म पाळला पाहिजे. स्वतःच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्या पक्षाचे देशाचे प्रधानमंत्री जाहीरपणानं हा सल्ला देतात. याचा अर्थ वाजपेयींच्यासारखी व्यक्ती या निष्कर्षाची आली की ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत त्यांची पावलं त्या पदाच्या किंवा राजधर्माशी सुसंगत नाही आहेत. आणि हे राज्याचे मुख्यमंत्री असताना घडलेलं होतं. आता तर काय देशाचं संबंध राज्य मोदी साहेबांच्या हातात आहे आणि सातत्यानं ज्या पद्धतीने ते बोलतात, ज्या पद्धतीने राज्यामध्ये जाऊन व्यक्तिगत टीका करतात राज्याच्या प्रमुखांच्यावर, मला स्वतःला असं वाटतं की राजधर्मात बसत नाही. त्याला मी एक आणखीच उदाहरण देतो की माझ्या सुरुवातीच्या सार्वजनिक जीवनातल्या काळात मी महाराष्ट्रात तरुणांच्यामध्ये काम करत होतो, काँग्रेस पक्षात युवकांच्यामध्ये. आणि मला आठवतं आहे की एकदा आम्हाला काही प्रमुख युवकांना नेहरूंच्यावर बसायची संधी मिळाली. आम्ही नेहरू नेहमीच सभेत लांबून कुठनं तरी पाहिले आणि त्यावेळेला युवक काँग्रेसच्या वतीनं युवक काँग्रेसच्या सल्लागार समितीची त्याच्या अध्यक्षा होत्या श्रीमती गांधी, इंदिरा गांधी. आणि असंच एका मिटिंगमध्ये काही लोकांनी सांगितलं की आम्हाला नेहरूंना जवळून बघायचं आहे, बोलायचं आहे. तर त्यांची अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली आणि मग तो प्रश्न तरासा तास असल्यासारखा. खरं सांगायचं म्हणजे ती मिटिंग झाली म्हणजे मला आठवतं आहे आम्ही सगळं ठरवून गेलो होतो हे विचारायचं ते विचारायचं. आणि आम्ही बसलो आणि नेहरूसोबत आल्यावर आम्ही अशी लहान मुलासारखे त्यांचा चेहरा बघत बसलो. त्याला काय बोलावं हे विचारावं हे सुद्धा आम्हाला सुचना, इतकं बरंच व्यक्तिमत्व होतं. नंतर चर्चा सुरू झाल्याच्यानंतर एकाने प्रश्न असा विचारला की एका राज्यामध्ये काँग्रेसचं राज्य नव्हतं आणि तिथं प्रधानमंत्री गेलेले होते आणि प्रधानमंत्रींच्या जाहीर सभेमध्ये पक्षाची सभा होती. त्यांनी तिथल्या सरकारच्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासंबंधी कठोर टीका केलेली होती, पण मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिगत टीका त्यांनी केलेली नव्हती. हा जेव्हा प्रश्न म्हणजे हे सगळं ऐकल्यावरून त्यांना प्रश्न विचारला माझ्या एका सहकार्याने की तुम्ही इतकं त्यांना हे केलं, टीका केली त्यांच्या धोरणावर, कार्यक्रमावर, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या संबंधी काही बोलला नाही, कारण शेवटी तोच प्रमुख आहे. नेहरूंनी उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर किंवा मुख्यमंत्री या इन्स्टिट्यूशन्स अगदी, आणि इन्स्टिट्यूशन्स ह्या जपल्या पाहिजेत. व्यक्ती येतात आणि जातात, इन्स्टिट्यूशन टिकल्या पाहिजेत. हां, त्या व्यक्तीच्या धोरणाच्या संबंधी काही तुमची मतं असतील, स्वच्छ मांडा, पण ज्यावेळी इन्स्टिट्यूशनला धक्का बसेल, चोट लगेगी, हा शब्द वापरला होता कि उसको चोट लगेगी, ऐसा किसने कुछ कहना नहीं चाहिए. अब मैं प्रधानमंत्री है तो मेरी ज़्यादा जिम्मेदारी है.
आता हे सांगायचं तात्पर्य काय, राजधर्म हा पाळण्याच्या संबंधीचा आदर्श जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळेला सुद्धा विरोधकांच्या संदर्भात सुद्धा पाळलेला होता, हे आम्ही पाहिलेलं आहे लांबून लांबून. आणि आज याच्या उलट देतात की प्रधानमंत्री आंध्रमध्ये जातात आणि तिथल्या सरकारच्या धोरणाच्या संबंधी बोलले तर मी समजू शकतो, पण ते बोलतात कोणावर, चंद्रबाबूंच्यावर, त्यांच्या व्यक्तिगत टीका करतात, शेजारच्या हैदराबादच्या मुख्यमंत्र्यांच्यावर व्यक्तिगत टीका करतात. अनेक ठिकाणी हे सगळं आपण बघायला मिळतं. तिथं इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे हे सूत्र ते पाळत नाहीत. आणि त्यामुळं आजच्या राजवटीमध्ये राजधर्माच्या संबंधीची संकल्पना ही अगदी वाजपेयींनीसुद्धा अग्रानं मांडलेली होती, ती राखण्याच्यासाठी यत्किंचितसुद्धा काळजी घेतली जात नाही. आणि त्यामुळे तुम्ही फायदा जो प्रश्न विचारला, मला असं वाटतं की याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर, तुम्हाला गुरु म्हणून संबोधलं गेलं होतं स्वतः मोदींकडनं, असं आहे की मुळात त्यांना तुम्ही राजधर्माची आठवण करून द्याल का? नाही, असं आहे की ते गुरु वगैरे म्हणण्यात काही अर्थ नव्हतो फारसा. त्यातल्या काही गोष्टी होत्या. माझ्याकडे शेती खातं होतं. बरं. आणि मला या देशातलं शेतीच्यासाठी अन्नधान्याचा आयात थांबवायची होती. मला राज्यांना मोटिवेट केल्याशिवाय या देशाचा भुकेचा प्रश्न आपण सुरू शकत नाही याची मला खात्री होती. मग राज्यांना मोटिवेट करायचं असेल तर या देशातल्या प्रत्येक राज्याच्या प्रमुखांना त्याच्या शेतीमंत्र्याला मदत करणं, प्रोत्साहित करणं शेतीच्या धोरणाच्या संबंधी माझी जबाबदारी होती. आणि म्हणून मी राज्यात हिंडत होतो, तिथल्या मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहित करत होतो, मदत करत होतो. आणि त्यांचं सबन शासकीय यंत्रणा ही शेती उत्पादनाला लागेल कशी याची काळजी घेत होतो. आणि हे गुजरात काही त्याला अपवाद नव्हता. आणि विशेषतः लोक त्यावेळेला म्हणायचे त्याचं कारण, त्या काळामध्ये म्हणजे मंत्र्यांनी एखादी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली, त्या बैठकीला मलाही हजर राहायची संधी मिळायची बिंग अ सिनियर मिनिस्टर. पण मी हे बघितलं की त्या प्रत्येक मीटिंगमध्ये बाकीचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे, नॉन काँग्रेस मुख्यमंत्री आपल्या राज्याचे प्रश्न मांडतील, पण मोदींचा व्यक्तिगत हल्ला असायचा प्राईम मिनिस्टरवर प्रत्येक वेळेला. तो पॉलिटिकल अटॅक असायचा. CMच्या कॉन्फरन्समध्ये पॉलिटिकल अटॅक करायचं काही कारण नव्हतं, पण दरवेळी ते व्हायचं. आणि त्यामुळं काँग्रेसचे जे मंत्री असायचे त्यांच्या मनात मोदींच्या संबंधी अत्यंत नाराजी असायची. पुढं असं व्हायला लागलं की एखादी बैठक आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मोदी येथे कळल्याच्या नंतर काँग्रेसचे काही सिनियर मंत्री वेगळं बसायचे. मी काही त्याच्यात नव्हतो, कारण मी काँग्रेसचा मंत्री नव्हतो, मी NCPचा प्रतिनिधी सरकारमध्ये होतो. पण आम्हाला कळायचं. आणि ते मोदींनी असं भाषण केलं तर त्याला उत्तर कोणी द्यायचं, कोणी त्याच्यानंतर बोलावं, हे सगळं ठरून यायचं. त्याचं कारण इतका एक गैरविश्वास, कटुता ही त्याच्यामध्ये निर्माण झालेली होती. हे जरी खरं असलं तर मला शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मदत पाहिजे. त्याच्यात गुजरात आणि मुख्यमंत्री मोदी हे अपवाद नव्हते. म्हणून त्या राज्यात अन्य काँग्रेसचे मंत्री जात नसत, मी जायचो. मोदींना बरोबर घेऊन मी शेतकऱ्यांच्या सभा घ्यायचो, कृषी विद्यापीठाच्या बैठका घ्यायचो, शास्त्रज्ञांच्या बैठका घ्यायचो, कारण या कामात त्यांना मला प्रोत्साहित करायचं होतं. आणि त्यामुळं एक समज झाला की, आणि मोदींनी कुठेतरी त्यावेळेला सांगितलं की मी यांचं बोट धरून आलेलं आहे, बोलायचं असतं यापेक्षा जास्त नाही. त्यातली ही गोष्ट खरी आहे की एकमेकाचा आम्ही सन्मान करत असतो. अगदी. सर, व्यक्तिगत पातळीवर संबंध चांगले ठेवणे आणि राजकारणाच्या जागी जे मतभेद आहे ते कायम व्यक्त करत राहणं, हा स्वभाव मुख्यतः शरद पवारांचा दिसतो. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये राजकारणापुरतं राजकारण न राहता ते व्यक्तिगत पातळीवर येताना दिसतं. आणि त्यातूनच वर्ध्यातल्या सभेमध्ये मोदींनी पवार कुटुंबाला लक्ष केलं. मुळात काय कारण आहे की पवार कुटुंब लक्ष होतं आहे या पूर्ण निवडणुकीमध्ये? साधारण त्यांच्या पूर्ण भाषणामध्ये त्यांनी 30% वेळ हा फक्त पवार या विषयावर घालवला. असं हे फक्त म्हणजे हा मोदींचा स्वभाव आहे. बरं. ते त्यांना ज्यांच्यापासून राजकीय धोका वाटतो त्यांना ते सातत्यानं ठोकत असतात. दुसरी सभा झाली गोंदियाला.
हो. त्या गोंदियाच्या सभामध्ये त्याने हल्ला केला प्रफुल्ल पटेलच्यावर. म्हणजे आता प्रफुल्ल पटेलच्यावर तसा हल्ला करण्यासारख्या काही गोष्टी नव्हत्या, पण त्याने एक शंकेचं भूत लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने काही वाक्य टाकली आणि त्यांच्यावर हल्ला केला, समाजावर केला. कारण त्यांच्या कदाचित महाराष्ट्र म्हणल्यावर त्यांना महाराष्ट्र म्हणजे पहिला त्यांच्या नजरेसमोर कदाचित शरद पवार असेल आणि त्यामुळे त्यांनी तिथं माझ्या हल्ला केलेला असेल. आता उद्या 10 तारखेला बारामतीला येतील, तिथं आणखीन हल्ला करतील. सभा पुढे ढकलली गेली आहे सांगतायत आता. मला नाही माहिती, हे मी तुमच्याकडनंच ऐकतो. हे नाही, पण कधी येतील त्यावेळेला असा आहे की तो मोदींचा स्वभाव आहे की व्यक्तिगत हल्ले करायचे आणि शक्यतो ती व्यक्ती ज्या प्रदेशातलं ज्या परिसरात मिळते तिथं हल्ले करायचे आणि त्याच्यातून काही राजकीय लाभ मिळतो का काय बघायचं. मला आठवतं की गेली निवडणूक जी झाली त्या निवडणुकीच्या वेळेसुद्धा विधानसभेच्या लोकसभेच्या त्यांनी बारामतीला येऊन व्यक्तिगत आम्हा लोकांचा हल्ला केला. त्याचा फायदा एकच झाला की सुप्रिया साधारणतः एक बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे असेसमेंट 60-65 हजार मतं ती जास्त पडतील, तर ती 1,10,000 मतं जास्त पडली. कारण लोकांना हे आवडत नाही. सर, मुख्यतः व्यक्तिगत टीकेबद्दल आपण बोलतो. तुम्ही या अगोदर कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्स, संवैधानिक संस्था आणि त्याचं स्वातंत्र्य याविषयी बोलत होतात. आज जर देशाच्या संवैधानिक संस्थांवर नजर टाकली, मग अगदी NSSO सारखी संस्था असो जी कधी चर्चेत नव्हती, तिथून CBI आणि न्यायव्यवस्था या संस्थांमधलं बदललेलं रूप आणि त्याच्या कारभाराची पद्धत. मला संस्थेचं रूप फार बदललं असं दिसत नाही. राज्य किंवा देशाचा कारभार ज्यांच्या हातात आहे त्या लोकांची दृष्टी या सगळ्या संस्थांच्याकडे विपरीत आहे. या लोकांच्याकडून या संस्थांच्यावर हल्ला केला जातो. म्हणजे आता खरं म्हटलं तर घटना कॉन्स्टिट्यूशनच्यामध्ये अमेंडमेंट या देशात झाल्या, चर्चा झाल्या पार्लमेंटमध्ये, एकमताने झालेल्या, पण त्याचा ढाचा बदलण्याच्या संबंधीचा विचार कधी कोणी मांडला नाही. आज जे केंद्र सरकार आहे त्या सरकारमधल्या एक कर्नाटकातल्या मंत्र्यांनी एकदा स्टेटमेंट जाहीरपणाने केलं की आम्ही सत्तेवर आलेलो आहे, त्याचं कारण आम्हाला ही घटना बदलायची आणि ती आमची जबाबदारी. ही घटना बदलायची, घटनेमध्ये एखाद्या दिवशी नवीन प्रोव्हिजन करणं किंवा प्रोव्हिजन बदलणं हे लोकशाहीमध्ये संसदीय पद्धतीमध्ये काही फार चुकीचं असं मी म्हणत नाही, पण घटनाच बदलायची आहे असा केंद्र सरकारमधला घटनेची शपथ घेऊन जो मंत्री झाला तो करत असेल हे घातक आहे. एक आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या बाकीच्या संस्थांचं नाव घेतलं, रिझर्व्ह बँक या देशातली इन्स्टिट्यूशन आहे. रिझर्व्ह बँकेवर हल्ला झाला. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर त्यांचा कालावधी संपला म्हणून ते निघून गेले आणि नंतर मोदी साहेबांनी उर्मिल पटेल यांची नेमणूक केली गुजरातमधल्या ग्रस्तांची. चांगले ग्रस्त होते. 6 महिन्याच्या आत त्यांना सोडून जावं लागलं आणि त्याचं कारण मी काही त्यांच्याशी व्यक्तिगत कधी बोललो नाही, पण जे ऐकायला मिळालं जवळच्या त्यांच्या लोकांच्याकडनं की दैनंदिन कामामध्ये हस्तक्षेप ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची आठवण होती आणि त्यामुळे शेवटी त्यांनी ते सोडून गेलं. किंवा ज्या आपण या देशाच्या इतिहासात हे कधी पाहिलं नाही की सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश येतात आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात आणि त्या ठिकाणी ते सांगतात की न्यायपद्धतीवर सुद्धा हस्तक्षेप होण्याचं संकट आम्हाला दिसतं आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायाधीशांनी बोलावं. त्यातले एक न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. हे कधी या देशात घडलं नव्हतं. किंवा मध्यरात्री 2 वाजताच्या सुमाराला प्रधानमंत्र्यांच्या घरच्या बैठकीमध्ये CBI 1 आणि 2 ह्यांना ताबडतोब हटवलं जातं आणि कोणाला नवीन त्या ठिकाणी बसवलं जातं. हे कधी नव्हतं. याचं तात्पर्य एकच आहे की या इन्स्टिट्यूशन्स आहेत. CBI इन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन रिझर्व्ह बँक इन्स्टिट्यूशन आहे, न्यायपालिका इन्स्टिट्यूशन आहे. या राजवटीमध्ये इन्स्टिट्यूशन दुबळ्या करायच्या, इन्स्टिट्यूशनवर हल्ले करायचे. हे सूत्र मोदी साहेब आणि त्यांच्या सहकार्याचं आहे आणि हे देशाच्या संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे. सर, संसदीय लोकशाहीचं जतन करण्यासाठी म्हणून गेल्या काळामध्ये शरद पवारांनी एक आघाडी UPAच्या माध्यमातून पुन्हा बांधण्याचा प्रयत्न केला.
मोदी विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांना एकत्र आणणं आणि त्यातून एक मोठी ताकद उभं करण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीमध्ये तुमच्या घरी अनेक बैठकीही झाल्या. पश्चिम बंगालमध्ये सगळ्यांनी हातात हात घेतले. मात्र हेच हात काँग्रेसच्या हातात परत दिसले नाही. काय कारण आहे? असं आहे की त्याच्यात एक समज देशाचा हा झाला की हे काहीतरी एक अल्टरनेटिव्ह फ्रंट, एक काहीतरी पर्याय असा फ्रंट या रूपानं की हे निवडणुका सामूहिकपणा लढतील, एकत्र येऊन लढतील, एकाला एकच उमेदवार असतील आणि सत्ता परिवर्तन करण्याच्यासाठी एकत्रही येतील. हे पूर्णतः होईल असं मला कधी वाटलं नाही. बरं. आम्हाला हे वाटलं की या सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे. हे सगळे जे आम्ही एकत्र केले किंवा ज्यांनी हातात हात घेतला, याचा उल्लेख तुम्ही कलकत्त्याचा केला आहे, हे सगळे आमचे सहकारी त्या त्या राज्यापुरते प्रभावित त्यांचं क्षेत्र, कार्यक्षेत्र, समर्थन क्षेत्र असं आहे. ते काही सगळ्या देशात ममता बॅनर्जी निश्चितपणानं पश्चिम बंगालमध्ये आज अतिशय लोकमान्यता असलेले व्यक्तिमत्व ममता बॅनर्जी आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या मताने त्यांचे लोक निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, कोणाच्याच मनात शंका नाही. पण ममताजी ह्या तामिळनाडूमध्ये काही करू शकतील असं नाही. आणि ज्या वेळेला आम्ही तामिळनाडूचे पक्ष DMK ममताजी सगळे एकत्र यावं म्हणतो, चांगली कल्पना आहे. पण जेव्हा आम्ही एकत्र येतो तर आमच्या डोक्यात दुसरा एक विचार असतो, आपला पक्ष वाढवायचा. आणि पक्ष वाढवायचा म्हणल्याच्या नंतर उद्या तामिळनाडूची चर्चा आल्याच्या नंतर आम्ही सांगतो आमचा एक कार्यकर्ता कोणतरी तिथं असतो प्रत्येकाचा, मग त्याला संधी द्या, त्याला तिकीट द्या, तो आमचा निवडून आला तर आमचा एक प्रतिनिधी होईल. आमच्या डोक्यात तिथं आमचा बेस वाढवायचा असतो. आणि साहजिकच तामिळनाडू म्हणे तुमचं तिथं काही नाही, आमच्या मदतीनं तुम्ही तुमचा पक्ष का वाढवताय. आणि म्हणून असं चित्र होतं. म्हणून आम्ही जरी एकत्र आलो तर आमच्या मनाची एक गोष्ट स्वच्छ होती की आपण एका विचारानं, एका प्लॅटफॉर्मवरून, एका चिन्हानं आपण लोकसभेच्या निवडणुका देऊन इथं पर्याय देऊ शकणार नाही. पण राज्यामध्ये जर आपण असं करू शकलो, ठीक आहे तामिळनाडूमध्ये DMK महत्त्वाचा पक्ष आहे, आम्ही कोणी तिथं त्या ह्याच्यात पडू नये, त्यांना मदत करायची असली तर मदत करावी. किंवा दिल्लीमध्ये केजरीवाल असेल आणि त्याच्यानंतर काँग्रेस असेल, बाकीच्यांशी सफारायचं काही कारण नाही. मुख्यतः केजरीवालला आपण महत्त्व त्या ठिकाणी देण्याची गरज आहे. किंवा पंजाबमध्ये किंवा आता मध्य प्रदेश आणि या राज्यामध्ये काँग्रेस आली, तिथं काँग्रेस हे आपण मान्य करून काँग्रेसला बाकीचे पक्ष लढतील, पण काँग्रेसला खऱ्या अर्थानं तिथं प्रोत्साहित केलं पाहिजे. तेच उत्तर प्रदेशमध्ये ममता आपला मायावती आणि अखिलेश हे दोघं एकत्र आले, ते फोर्स आहे. आणि त्यामुळं त्यांचं एकत्र येण्याने जादा जागा मिळत असतील, भाजपच्या जागा कमी होत असतील तर ते एकत्र होतं म्हणून आपण काही चिंता करण्याचं कारण नाही. आणि हे सगळे असे त्या त्या राज्यापुरते एकत्र येऊन उद्या निवडणुकीच्या नंतर जो नंबर येईल त्या नंबरच्या आधारावर या ठिकाणी काही पर्यायी व्यवस्था ही करणं शक्य आहे, तर ती करायची. 2004ला आम्ही एकत्र निवडणुका लढलो नव्हतो, पण मला आठवतं आहे की 2004ला आम्ही सगळेजण वेगवेगळे लढूनसुद्धा अगदी सोनिया गांधी माझ्या घरी आल्या होत्या किंवा मनमोहन सिंग आणि प्रणब मुखर्जी हे दोघंजण माझ्याकडे आले आणि आपण लढलो आतापर्यंत, आपण सगळे एकत्र येऊया. आणि आम्ही त्याच वेळेला फ्रंट आम्ही स्थापन केली आणि 10 वर्ष आम्ही राज्य करून दाखवलं. निवडणुकाच आम्ही वेगळे लढलो होतो. आम्हाला याही वेळेला असं वाटलं की 2004 ते 2014 या कालखंडामध्ये मनमोहन सिंगच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काही करू शकलो, स्थैर्य देशाला देऊ शकलो, देश पुढे नेऊ शकलो, आज ती अवस्था या देशात निर्माण करणं ही राष्ट्रीय गरज आहे. आणि त्याचं कारण आज भाजपचं सरकार ज्या पद्धतीनं पावलं टाकतं आहे, ही पावलं देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत. आणि म्हणून निवडणुका हातात हात धरून लढण्याच्यापेक्षा निवडणुकीच्या नंतर हातात हात घालणं, एकत्र येणं आणि देशाला पर्याय देणं आणि त्या पर्यायाच्या माध्यमातून राज्यकारभार नीट करणं हे अधिक गरजेचं आहे. आणि त्या रस्त्याने आम्ही जायचा निर्णय घेतो. अगदी सर, तुम्ही जसं म्हणालात की घातक अशी राजकीय व्यवस्था सध्याच्या
पूर्ण राजकीय पटलावर पाहायला मिळते. मी मध्ये वाचनात आलं की तुम्ही आपत्कालीन परिस्थिती अशा स्वरूपामध्ये सध्याच्या परिस्थितीचं वर्णन करताय. मुळात कशा दृष्टीनं बघताय तुम्ही? जर पुन्हा हे सरकार आलं तर याचे परिणाम कुठे आणि कशा स्वरूपाचं पाहताय? बहुसंख्य लोकांना वाटतं की पुन्हा हे सरकार आलं मोदींच्या नेतृत्वाखालचं तर ही निवडणूक शेवटची आहे, असं अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं. माझं इतकं टोकाचं मत माझं नाही. त्याचा म्हणजे याचा त्रास होईल. मोदींच्यापेक्षा वेगळी विचारधारा ज्याची असेल किंवा भूमिका जो मांडत असेल त्यांना त्रास होईल. त्यांना सगळ्या दृष्टीनं त्यांच्या हल्ले केले जातील याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. पण मला या देशातल्या सामान्य माणसावर अधिक विश्वास आहे. आणि या देशातली संसदीय लोकशाही पद्धती कोणी जतन केली असेल तर आम्ही राजकीय नेत्यांनी केली नाही, या देशातलं सामान्य माणसांनी जतन केली. म्हणजे 1977च्या आधी आम्ही सगळे काँग्रेसमध्ये होतो. आणीबाणीच्या संबंधीचा निकाल इंदिरा गांधींनी घेतला. आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की शांती पर्व सुरू झालं आहे. बरेच आता रेल्वे वेळेवर सुटायला लागली, एस टी वेळेवर सुटायला लागली, करप्शन कमी झालं, या चर्चा झाल्या. पण नंतर सत्ता केंद्रित झालेली भ्रष्ट होते म्हणतात त्याप्रमाणे लोकांना अनुभव यायला लागला आणि निवडणुका झाल्याच्या नंतर आमचा पराभव झाला. हे काय सांगितलं त्यावेळेस त्याच्यात हे स्पष्ट झालं की आम्ही सत्ता केंद्रित केलेली सत्ता जी असते ती केंद्रित केलेली सत्ता म्हणजे सत्तेचा गुण आहे किंवा दोष आहे की सत्ता ही नेहमी केंद्रित होण्याकडे जाते. आणि केंद्रित झालेली सत्ता ही मर्यादित घटकाच्या हातात असल्याच्या नंतर ती भ्रष्ट होते. ती अधिक लोकांच्या हातात असली तर तिची भ्रष्टता होण्याची शक्यता कमी होते. भ्रष्ट याचा अर्थ पैशाविषयी एवढंच म्हणत नाही, सत्तेचा गैरवापर अथॉरिटेरियन अप्रोच हा सुद्धा भ्रष्टपणाचा एक मार्ग आहे. आणि आज मला या देशामध्ये तशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं आहे. आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात की मी काय बोललो किंवा बोललो त्याच्या पाठीमागची ही कारवाई असते. सर, आपण बोलत असताना आणखी एक विषय आला तो म्हणजे संवैधानिक बदल किंवा आपण घटनादुरुस्त्या या वेगवेगळ्या पातळीवर करत आलेलो आहे. आणि भाजपच्या प्रचारामध्ये 370 कलम आणि 35A कलम याचा उल्लेख सातत्यानं होतो आहे. PDPने स्पष्टपणे म्हटलं जर हा उल्लेख झाला तर 2020 साली काश्मीर हा स्वतंत्र झालेला असेल देश म्हणून. PDPची भूमिका आणि भाजपची भूमिका दोघांच्याही भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? असं आहे की याचा सगळी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. ज्यावेळेस देश 1947 सालीच्या नंतर वेगवेगळी संस्थानं होती ही सगळी एकत्र आली त्यावेळेला काश्मीरमधल्या संस्थानिक हे मुस्लिम होते. 90% ज्या ठिकाणी लोकसंख्या मुस्लिम आहे अशा ठिकाणचं संस्थांचं नेतृत्व किंवा प्रमुखपद हे हरिसिंगांच्याकडं आणि हिंदूग्रस्तांच्याकडे होतं. आणि देशातली अन्य सगळी राज्य ही एकत्र आली पण हरिसिंग यायला तयार नव्हते. त्यांचं राज्य याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार नव्हतं. आणि जर ते सहभागी झालं नसतं तर काश्मीर हा भारताचा भाग झालाच असता असं सांगता येत नाही. त्या ठिकाणी कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. कारण पाकिस्तानी वेगळं झालं असतं, पाकिस्तानी तिथं काही क्लेम करत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये काश्मीर हा हिंदुस्थानचा भाग झाला नसता. त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल असेल, जवाहरलाल नेहरू असेल या सगळ्यांनी जो सुसंवाद साधून त्याच्यात काही कमिटमेंट त्यांना केलेल्या होत्या. त्या कमिटमेंटमध्ये ही भूमिका स्वच्छ होती की या राज्याचा प्रमुख हा पंतप्रधान असेल. अगदी शेख अब्दुल्ला हे पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रमुख झाले तेव्हा त्यांचं डेसिग्नेशन प्राईम मिनिस्टर होतं, चीफ मिनिस्टर नव्हतं एक. आणि त्याच्यानंतर इतर राज्याच्यापेक्षासुद्धा काश्मीरला हे अधिक अधिकार दिले होते. ज्या 2 कलमांचा तुम्ही उल्लेख केला ही कमिटमेंट भारत सरकारच्या वतीनं काश्मीरच्या जनतेला दिलेली होती. आणि ती तुम्ही दिल्याच्या नंतर त्यांनी सेपरेटिझमचा विचार हा सोडून दिला आणि ते भारतामध्ये सहभागी झाले आणि आज भारताचा भाग झालेला आहे. आणि आज त्यावेळेला देशांनी दिले म्हणजे तिथं जवाहरलाल नेहरू असेल, सरदार वल्लभभाई पटेल असेल, ही कमिटमेंट देशाच्या वतीनं दिलेली होती.
आणि जेव्हा केंद्र सरकारच्या वतीने एखादी कमिशन दिली जाते ती पाळण्याच्या संबंधीची नैतिक जबाबदारी ही केंद्राची आहे. आणि असं असताना आज केंद्र सरकारमधले महत्त्वाचे घटक आम्ही हेही दोन्ही कलम बदलणार आहोत. आज पार्लमेंटमध्ये तुमचे बहुमत आहे, त्यामुळे कदाचित तुम्ही बदलू शकाल. पण हे जर झालं तर आज आम्ही काश्मीरच्या व्हॅलीमध्ये दहशतवादाला तोंड देतो आहे. या प्रवृत्ती म्हणजे बहुसंख्य लोक दहशतवादाचा पुरस्कार करणारे त्या ठिकाणी नाही आहेत, पण काही लोक असं सातत्यानं म्हणतात की आपण एकत्र आलो, याच्यात आपल्याला या देशात न्याय मिळालेला नाही आणि म्हणून वेगळेपणाची भूमिका घेतात. आता जर आपण दिलेले शब्द केलेले करार हे पाळणार नसू तर दहशतवादी जी तरुण पिढी आहेत आणि देशाच्या चौकटीपासून बाजूला जायला पाहिजे म्हणतात, त्यांना त्याच्यातून बळ मिळेल. आणि त्यांना बळ मिळालं, काश्मीरमधला माणूस त्यांच्याबरोबर उभा राहिला तर ज्या या दोघांनी ही जी शंका व्यक्त केली तशी परिस्थिती या देशात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती येऊ नये अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. आणि म्हणून जे शब्द आपण दिले, जी कमिटमेंट दिली त्या पाळल्या पाहिजेत. आणि त्या पाळल्याच्या नंतर वेगळेपणाच्या संबंधीची भूमिका काश्मीरच्या सुद्धा कुठल्याही नेत्यांनी मांडता कामा नये. अगदी हीच भूमिका, जी आपली भूमिका आहे तीच UPAच्या माध्यमातून काँग्रेसची समोर येताना पाहायला मिळाली. काँग्रेसने हीच भूमिका उघडपणे मांडली. मुळात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी काल परवा पुण्यात होते आणि ते म्हणताना म्हणाले की 60व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तुम्ही कसं बघता त्यांच्या या अपेक्षेकडे? म्हणून तुम्ही निवडणुकीला उभे राहत नाही. मी हे गेल्या वेळेला जे ठरवलं 5 वर्षाच्या पूर्वी, आणि खरं सांगायचं म्हणजे ते आत्ता म्हणले, आम्ही काँग्रेसमध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेला एक आमचा एक वेगळी फ्रंट होती. त्याच्यामध्ये तरुण लोकांची, त्याचे प्रमुख चंद्रशेखर, त्याच्यानंतर चंद्रजीत यादव असे काही लोक होते. आणि काय त्याला म्हणायचं माझ्या लक्षात नाही, पण हे सगळे असे डाव्या विचाराचे असे एक संच मोठा काँग्रेसमध्ये होता विलीन पार्टी. आणि त्याची एक परिषद झाली होती पुण्याला. त्या फ्रंटचा अध्यक्ष मी होतो. आणि त्या पुण्याच्या परिषदेमध्ये चंद्रशेखरही आलेले होते. तर त्या ठिकाणी आम्ही ठराव केलेला होता की या वयाच्या नंतर निवडणुकीच्यासाठी काँग्रेसने अशा व्यक्तींना संधी देऊ नये. आणि तो ठराव आम्ही लोकांनी पास केला, तो आम्ही पाळला नाही. म्हणजे मी सुद्धा त्या वयाच्या नंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहिलो. पण आता मात्र आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आता जे काही बोललं जातं आहे आपण त्याचा पुरस्कार करावा. एक निवडणुकीचं राजकारण जरूर करा, त्याच्यासाठी ही तरुण गोष्टी हा फ्रंट जरूर असावीत. आणि आम्हाला लोकांच्यासारखे लोक आहेत, आम्ही पक्षाचं काम करावं, सल्ला मागितला तर सल्ला द्यावा आणि या सगळ्या नव्या पिढीला प्रोत्साहित करावं. आणि त्या दृष्टीनं जे काही बोललं गेलं ते मला दुर्लक्षित करण्यासारखं वाटत नाही. सर, मग आता असं धरून चालायचं की येत्या काळामध्ये सक्रिय राजकारणात राहून निवडणुकीच्या राजकारणात शरद पवार हे परत कधीच दिसणार नाही? पक्षाचं काम करतोय तर करतोच आहे, केलंच आहे, करणारच आहे. आणि नवी पिढी या ठिकाणी जास्तीत जास्त तयार करण्याच्याबद्दलची काळजी घेणार आहे. मी स्वतः निवडणुकीला प्रत्यक्ष उभं राहणार नाही. इनडायरेक्ट इलेक्शन, आता मी राज्यसभेत आहे तर राज्यसभेत ठीक आहे, एल्डर हाऊस म्हणून ओळखलं जातं तर त्या ठिकाणी जाणं समजू शकतो. पण लोकांना मत मागायला आणि मत मागून निवडून द्या म्हणून सांगायला माझी जाण्याची इच्छा नाही. सर, नव्या पिढीची गोष्ट निघाली आहे, नव्या पिढीबद्दल आपण बोलतोय आणि पवारांची तिसरी पिढी जी आहे ती सक्रिय राजकारणामध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. मुळात सुप्रियाताई ज्यावेळी निवडणुकीमध्ये आल्या त्यावेळी संसदीय बोर्डामध्ये एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता की सुप्रिया सुळेंनी लोकसभेची बारामतीतून निवडणूक लढवावी. पार्थ पवार हे मावळमधून लढत आहेत. संसदीय बोर्डामध्ये याचा प्रस्ताव मंजूर झाला होता की कौटुंबिक पातळीवर हा निर्णय झाला? कौटुंबिक काही नाही, आमच्या पक्षामध्ये स्थानिक लोकांच्या त्याची चर्चा जरूर झाली. त्याला पार्श्वभूमी आहे. मावळची जागा आम्ही सतत हरलो आहे. अगदी मागच्या वेळेला हरलो, त्याच्या आधीच्या वेळेला हरलो. मावळ तालुका हा जर तुम्ही बघितला तर एकेकाळी जनसंघाचा तो अड्डा होता. तो अड्डा इतका होता, तुम्हाला लोकांना कदाचित माहीत नसेल,
की 1947 साली स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तर सर्व देशामध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं. मी काय बघितलं, मी लहान होतो, शाळेत बघितलं होतं फक्त, पण सगळीकडे उत्साह होता, लोकांच्या मिरवणुका निघाल्या. मावळ हा एकच भाग आहे तळेगाव की त्या ठिकाणी लोकांनी काळे झेंडे दाखवले. आणि का दाखवले की हे स्वातंत्र्य नाहीच, स्वातंत्र्य याचा अर्थ असे तू हिमाचल. आम्हाला काश्मीरपासून खाली श्रीलंकेपर्यंत हा सगळा भाग हिंदू, काय ते हिंदू हा काहीतरी एक शब्द होता तो विसरलो मी, हा या ठिकाणी असला पाहिजे आणि तो याच्यामध्ये नाही, आणि त्यामुळं आम्ही हे स्वातंत्र्य मानत नाही. ही भूमिका त्यावेळी तिथं मांडली होती. मावळचं एक आणखीन वैशिष्ट्य आहे, गेल्या 50 वर्षात किंवा स्वातंत्र्याच्या नंतर पाहिलं, पुणे जिल्ह्यामध्ये मावळ हा एकच तालुका असा आहे की तिथं अनेकदा जनसंघ भाजप निवडून आले. बाकीच्या ठिकाणी कुठे येत नाही. कधी रामभाऊ म्हाळगी आले, ते ज्येष्ठ नेते त्यांच्यातले अनेक लोक त्या ठिकाणी निवडून आलेले. कृष्णराव भेगडे आज आमच्यावर ते त्या ठिकाणी त्यांच्या वतीने निवडून आलेले होते. दुसरे भेगडे, 2 भेगडे याच्यापूर्वी त्या ठिकाणी निवडून आलेले होते. तिथून सतत भाजप आणि तत्सम प्रकारचा विचारधारा निवडून येते. आणि अलीकडच्या काळामध्ये लोकसभेत सुद्धा आम्ही सतत पराभूत झालो होतो. आणि त्यामुळे आमच्याकडं प्रभावी उमेदवार कोणी नसल्यामुळं पक्षात लोकांनी चर्चा सुरू केली, आपण सतत हरतोच आहे, तर पवारांच्यापैकी कोणी एखादा उमेदवार देऊन काही याच्यात आपण जिंकू शकतो का, हा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामध्ये 5 पवारांचा आमच्याकडे अर्ज नव्हता, त्यांनी उभं राहण्याच्या संबंधीची काय फारशी तयारी केली होती असंही नव्हतं. पण कदाचित ही जागा सतत हरतोय, ती जिंकायची संधी मिळायची शक्यता आहे. आणि त्यामुळं ह्या एक प्रयोग आपण करून बघावा हा आग्रह फार लोकांनी विदिन पार्टीमध्ये केला. त्याच्यातून त्यांची निवड त्या ठिकाणी केली. आणि म्हणून त्याच्या तरुण वयात ही त्याला रिस्क घ्यायला पक्षांनी सांगितलेलं आहे. अगदी. मुळात आपण तरुणांबद्दल बोलतो म्हणून आणखी एक प्रश्न, मुळात तरुणाई ज्यावेळेला राजकारणाकडे आकर्षित होतीये, जर स्वतः आदर्श म्हणून शरद पवारांकडे बघितलं तर ते अभ्यासू इतकंच नाही, साहित्य, संस्कृती अशा विविध विचारधारांना एकत्रित सामावून घेत राजकारणाची वाटचाल करताना पाहायला मिळाले. नव्या पिढीत हे गुण दिसतात का? मला दिसतात. नव्या पिढीत अनेक तरुण मुलं जी आमच्या युवकांच्याच काम करतात, त्यांच्याशी मी डायलॉग करत असतो. आज मी सकाळी जळगाववरून आलो, काल जळगावला अनेक तरुण लोक यांना घेऊन मी बसलो होतो, सकाळी बसलो होतो. आणि त्याच्यामध्ये चर्चा अशीच होती की महानवरांनी नवीन लिहिलेलं कोणती कविता असेल. म्हणजे मला बरं वाटलं की या संबंधीची चर्चा आमच्या युवकांच्यातली मुलं त्या ठिकाणी करतात. किंवा आम्ही त्या जैन इरिगेशनच्या ठिकाणी गेलेलो होतो आणि शेतीमध्ये नवीन नवीन जे काही प्रयोग केले त्याचं ब्रीफिंग आम्हाला दिलं, तर त्या संबंधीच्या अनेक शंका उपस्थित करण्याचं काम किंवा अधिक माहिती घेण्याचं काम आमच्यातले तरुण करत होते. तर मला इट्स अ गुड साईन. आणि या लोकांना अशा विषयाच्याकडे प्रोत्साहित करण्याची जबाबदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे असं वाटतं. राजकारण म्हणजे फक्त निवडणुकाच किंवा नुसतं दंगा करणं, एखाद्या प्रश्नावर चर्चा करणं किंवा संघर्ष करणं असं नाही. राजकारण म्हणून जिथं अन्याय अत्याचार असेल तिथं आवाज उठवणं गरजेचं आहे. पण ते करत असताना एकंदर राष्ट्राच्या, समाजाच्या आणि आपल्या भागाच्या व्यापक हिताच्या संबंधीच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्याच्यावर पुढं पावलं टाकण्याच्यासाठी स्वतःची एक कपॅसिटी बिल्टअप करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि यासाठी ही अपेक्षा तरुण पिढीच्याकडून आहे. सर, जो व्यापक अर्थानं राजकारण करावं अशी अपेक्षा व्यक्त करत असताना मुख्यतः आपण मावळबद्दल पण बोललो, जनसंघ, हिंदुत्व या विषयांवर. सध्या देशात एक हिंदुत्ववादाची लाट आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी होत आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होऊ लागलं. मग त्यातून प्रियंका गांधी रुद्राक्षांच्या माळा घालून आणि भस्म कपाळावर लावून गंगा आरतीला उपस्थित असतानाचं चित्र पाहायला मिळालं. तुम्हाला वाटतं की काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळत आहे? मला अजिबात वाटत नाही. असं मी काय फार देवधर्म करणारा माणूस नाही, पण मी पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. मी आमच्या तुळजापूरला गेलो तर तिथं देवीच्या दर्शनाला मी जातो. त्याच्या पाठीमागच्या 2-3 गोष्टी मला याचा अवलंब करायचं नाही.
किंवा मी हा भयंकर काहीतरी पुजारी आहे किंवा या सगळ्याचा भक्त आहे हे मला काही जगाला सांगायचं नाही. पण त्याच्याबरोबर मी वर्षानुवर्ष बघतो लहानपणापासून उन्हातान्हाचा विचार न करता लाखो लोक आपलं घरदार सोडून चालत त्या ठिकाणी पांडुरंगाच्या पूजेला येतात, भक्तिभाव दाखवतात आणि त्याच्यातून सगळा समाज एकसंघ होण्याच्यासाठी ती एक सुसंधी असते. आणि अशा ठिकाणी या श्रद्धेनं लोक येतात. तिथं आपणही जर गेलो तर याचा अर्थ काहीतरी आपण याचा अवलंब करतो असं नाही, पण या सगळ्या भक्तिभावानं त्या भक्तिरसात समृद्ध झालेल्या लोकांच्या समेत काही आपण सहभागी झालो तर त्याचं एक समाधान मिळतं, यापेक्षा दुसरं कुठलं काही नाही. आणि म्हणून कुणी लोक जातात बारामतीला, माझ्या गावी काठेवाडीला एक कन्हेरी गाव आहे आमचं, तिथं एक मारुतीचं देऊळ आहे, फार जुनं देऊळ आहे. माझ्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला त्याची सुरुवात मी तिथं जाऊन करतो. पण मी त्याचं काही कधी असं म्हणजे राजकीय त्याचं काही वातावरण तयार करण्याची काही काय श्रद्धा आहे. आपलं गाव आहे जुनं, लोक त्या ठिकाणी येतात. एकेकाळी एक सोनोफन दांडेकर म्हणून एस.पी. कॉलेजला प्राचार्य होते, विद्वानग्रस्त होते. त्यांचा संबंध उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिथं मुक्काम असायचा, भजन कीर्तन त्या ठिकाणी व्हायचे. त्यामुळे गावच्या लोकांची श्रद्धा तिथं होती, त्यांचा सन्मान करायचा मी त्या ठिकाणी जात असतो. आणि म्हणून कोण कुठं गेलं, गंगेवर गेलं, कोणाची गंगेच्या संबंधीची आस्था असेल, कुठं शंकराच्या संबंधीची आस्था, आणि काँग्रेसने त्याच्यात करण्याच्या संबंधीची मला काही फार चुकीची गोष्ट वाटत नाही. महात्मा गांधी करत होते, जवाहरलाल नेहरू करत होते, इंदिरा गांधी करत होत्या, त्यांच्या गळ्यात माळ होती. आता माझ्यासारखा माणूस माळ घालत नाही, लॉकेट घालत नाही, अंगठी घालत नाही, बुवाबाजीचं जे काय असेल त्या कशाच्या भानगडीत पडत नाही. हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न. पण काही लोकांची श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेपुढे गेलं तर त्याला सॉफ्ट हिंदुत्व हे मी मान्य करत नाही. पण देशाचा प्रधानमंत्री ज्यावेळी हिंदू हिंदू म्हणून बोलायला लागतो, म्हणजे 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये मोदींचं वैशिष्ट्य हे होतं, लोकांना ते भावलं की मोदींनी विकास, डेव्हलपमेंट ही एकमेव गोष्ट देशाच्या समोर मांडली. आणि या निवडणुकीला मी बघितलं विकास, डेव्हलपमेंट हा शब्द त्यांना विस्मरण झालं आहे आणि त्यांनी हिंदुत्व, हिंदू हा शब्द त्या ठिकाणी मारला. अगदी भाषणही त्यांनी केलं की हिंदू आतंकवादी म्हणतात, याचा अर्थ काय वगैरे वगैरे. कोण हिंदूंना आतंकवादी म्हणते? आतंकवादी एखादी व्यक्ती असू शकते, मग ती हिंदू असेल, मुस्लिम असेल, कुठल्या जाती धर्माची असेल, प्रवृत्तीची असेल, पण सगळा समाज काय आतंकवादी असू शकत नाही. आणि म्हणून त्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. त्यांनी केलं, कारण त्यांचं बाकीच्या क्षेत्रातलं जे अपयश आहे ते आता डायव्हर्ट करण्याच्यासाठी नवीन काहीतरी काढलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व आणि हिंदू आतंकवाद या संबंधीचं भाष्य करायला सुरुवात केली. काँग्रेसने हे कधी केलं नाही. अगदी. तर सर, आपण धार्मिकतेच्या मुद्द्यावर मुळात चर्चा केली. महाराष्ट्रातल्या गेल्या 3 ते 4 वर्षाच्या सामाजिक बैठकीवर जर आपण नजर टाकली तर अगदी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत नसेल तितकं ध्रुवीकरण, हे जातीय ध्रुवीकरण पाहायला मिळालं का? तुम्ही कसं बघतात गेल्या 3 वर्षाच्या जातीय मुद्द्यांवर आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकारणावर? नाही, असं आहे की महाराष्ट्रात अलीकडच्या काळामध्ये काही समाजाला आपल्याकडे दुर्लक्षित आहोत अशा प्रकारची भावना झाली. त्याच्यामध्ये एक समाजातला दलित उपेक्षित वर्गानं मोठे मोठे मोर्चे काढले आणि आपली भावना त्या ठिकाणी मांडली. आणि ज्यांच्यावर अन्याय होतो की अत्याचार होतो किंवा दुर्लक्ष होतं त्यांनी अशा प्रकारची भूमिका मांडली तर काही चुकीची नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण असं पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चा, त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष त्याच्या पाठीशी असं कधी दिसलं नाही. किंवा कोणतरी एक नेता, जसं शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी पुढाकार घेतला, ती संघटना उभी केली आणि त्यांच्या विचारांची संघटना वाढली, तसं मराठा क्रांती मोर्चामध्ये कोणतरी एक व्यक्ती की त्या व्यक्तीच्या पाठीशी सगळा समाज उभा राहिला हा मी तर पाहिलेलं नाही किंवा मला कोणी अशी व्यक्ती माहिती नाही. पण आपण बघितलं की अनेक ठिकाणी शांततेचे मोर्चे झाले, त्या मोर्चामध्ये काही मागण्या झाल्या, त्या मागण्याचं स्वरूप प्रामुख्यानं मुलींच्यावरच्या अत्याचार, त्या संबंधीची नाराजी आणि मग शैक्षणिक सवलती वगैरे 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 या संबंधीच्या होत्या. पण हे मोर्चे झाले, हे सगळं झालं, पण त्याच्यात विलक्षण शांततेने झालं, ही गोष्टसुद्धा मान्य करावं लागेल.
आणि त्यामुळे त्याच्यातून कटुता होईल असा जी मला भीती वाटत होती ती कटुता तशी फार झालेली नाही. त्याला उत्तर देण्यासाठी ओबीसी आणि सक्षम लोकांनी मोर्चे काढले, कारण त्यांना भीती वाटत होती की हा एक वर्ग मोठ्या प्रमाणावर या पद्धतीने पुढे जात असेल तर पुढं काहीतरी वेगळं घातलं तर आपणही जागे झालं पाहिजे. पण त्यानंतर ओबीसी नाही कळलं की हे मराठा क्रांती मोर्चा त्याच्यात काही मागण्याच्यासाठी आग्रह असेल, पण त्याच्यापासून इतर घटकांना यातना देणारे काही गोष्टी घडतील असं नाही. आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणचे मोर्चेकर त्यांनी हा रस्ता हळूहळू त्यातनं ते बाजूला होत आहेत असं दिसतं आहे. आणि म्हणून तो एक थोडासा काळ येऊन गेला, पण तो आला तसाच खाली मावळायलासुद्धा लागलेला आहे. अगदी सर, पण यातून टीका जी झाली मुळात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की मी ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून मला विरोध होतो, तर तुम्हाला वाटतं की मुळात अशा स्वरूपाचं जे वातावरण आहे ते मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तयार केलं गेलं? माझ्या वाटतं गिल्टी कॉन्शियस आहे त्यांचं म्हणणं. म्हणजे बाळासाहेब खेर या राज्याचे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब खेर ब्राह्मण होते. या राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई होते. तेही काही मराठा किंवा तर मेजर जातीचे नव्हते. या राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी 5 वर्षे होते, 4 वर्षे होते. त्यांना आपण पाहिलं, त्यांना कोणीतरी पदावरनं ब्राह्मण आहे म्हणून कोणी काढलं नाही. तो शिवसेनेचा अंतर्गत निर्णय होता. किंवा वसंतराव नाईकांच्यासारखी 11 वर्ष वंजारी समाजाची व्यक्ती, बंजारा समाजाची, ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आली, तर त्याच्यात त्यांना कधी जात आढळली नाही किंवा सुधाकरराव नाईकांच्यात आली नाही किंवा बॅरिस्टर अंतुरे साहेबांना आली नाही. माझ्या मते महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस जातीवर नेतृत्व निवडतो, जाती आधारित असं चित्र महाराष्ट्रात नाही. आपण ज्यावेळी नेहमी म्हणतो की फुले आंबेडकरांचा किंवा शाहू महाराजांचं हे राज्य, त्याच्या पाठीमागे सामाजिक ऐक्य हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यावर टीका होते. त्यांच्या टीका होते त्याचं मुख्य कारण त्यांनी ज्या अपेक्षांची पूर्तता करू म्हणून सांगितलं होतं त्याची झाली नाही, त्याची टीका होती. मारेफा आश्वासनं द्यायची आणि संधी आली, जबाबदारी आली तर त्याची पूर्तता करायची नाही, याच्याबद्दलची तीव्रता लोकांच्याकडून ज्यावेळेला जाणवते आणि आपण हतबल होतो त्यावेळेला मग जातीचा आधार घ्यायचा हे याच्यामध्ये दिसते. हेच मुख्यमंत्री अगदी माझ्याच गावी धनगर समाजाचे लोक उपोषणावर बसले होते त्यांच्या मागण्याच्यासाठी. त्यावेळी विरोधी पक्ष नेता होते, बारामतीत ते गेले आणि तिथं जाऊन त्यांनी सांगितलं या समाजाने मला मदत करावी, भाजपला मदत करावी. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये मी हे तुम्हाला आरक्षण देईन. आता 4 वर्ष 4.5 वर्ष गेली, निर्णय काहीच घेतला नाही त्यांनी. आणि त्यामुळे हा संबंधवर्ग संतप्त झालेला आहे. अशा वेगवेगळ्या लोकांना भ्रामक आश्वासनं ते देत बसलेली निवडणुकीच्या आधी आणि त्याची पूर्तता करण्याच्यासाठी काही पावलं टाकली नाहीत, म्हणून त्यांच्या आघात व्हायला लागले. तर त्याच्यातून सुटका करण्याच्यासाठी मी ब्राह्मण आहे. मला असं वाटतं की या पदावर बसलेल्या लोकांनी अशा प्रकारची भाषा बोलू नये. सर, ठाकरेंचा विषय निघाला होता, बाळासाहेबांचा तुम्ही उल्लेख केलात या अगोदरच्या प्रश्नामध्ये. राज ठाकरेंनी पूर्णतः आघाडीला मदत करण्याची एक मानसिकता दर्शवलेली आहे. त्यातून सभांचं नियोजनही करण्यात आलेलं आहे. आणि विरोधक, मुख्यतः आघाडीचे विरोधक भाजपचे नेते राज ठाकरे हे पवारांचा पोपट आहे अशा स्वरूपामध्ये अत्यंत टोकाची टीका करत आहे. कसं बघता या टीकेकडे? असं ठाकरे कुटुंबात कधी कोणाचा पोपट कोणी होऊ शकत नाही. ठाकरे पगारांचं वैशिष्ट्य, त्यांना जे सुस्त वाटतं पटतं ते बोलायला ते कधी कोणाची परवानगी घेत नाहीत. प्रबोधनकारांनी सुद्धा आयुष्य असं घालवलं, बाळासाहेबांनी सुद्धा आयुष्य असंच घालवलं. आणि आत्ताची त्यांची जी पिढी आहे दोघांच्या कुटुंबातली, ही आजची पिढीसुद्धा त्याच पद्धतीनं चाललेली आहे. त्यामुळे ते कोणाचं सांगणं आणि कोणाचं तरी पोपट म्हणणं हे सांगणं अशा प्रकारचं भाष्य करणं हा वाजिबपणा आहे. आणि ठाकरे कुटुंबियांचा सुद्धा हा अपमान करण्याच्या उद्देश आहे. आता राहिला त्यांचा राज ठाकरेंची भूमिका. मला असं वाटतं की राज ठाकरेंनी कुठल्या पक्षाला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली असं मला जाणवत नाही. ते या निष्कर्षाशी आलेत, माझ्याशी त्याच्यात त्यांनी त्यांची मतं मला ऐकवली की हा देश मोदींच्या हातामध्ये देणं ह्या देशाच्या हिताचं नाही.
आणि म्हणून मोदींना तिथनं हटवणं ही राष्ट्रीय गरज आहे, हे सूत्र त्यांनी डोक्यात घेतलेलं आहे. आणि ते महाराष्ट्रात जाऊन स्वतःच्या संघटनेच्या व्यासपीठावरून मोदी यांना दूर करण्याची गरज कशी आहे आणि काय केलं पाहिजे हे ते सांगणार आहेत, असं माझ्या ऐकण्यात आलं. याचा अर्थ त्यांनी कुठल्या आघाडीला पाठिंबा दिला, पक्षाला पाठिंबा दिला किंवा स्वतः निवडणुका या कामासाठी जोरायचं असं मला दिसत नाही. सर, आज गुढीपाडव्यानिमित्त त्यांची सभा आहे शिवाजी पार्कला आणि चर्चा होती की शरद पवार या सभेला व्यासपीठावर असतील, तर आहात तुम्ही? मला काही समजत नाही. म्हणजे मी त्या सभेच्या व्यासपीठावर ही अशी चर्चा तरी का झाली? बरं, काही कारण असं काही संबंध नाही की ना त्यांनी कोणावर बोलवलं नाही. त्यांनी बोलवलं असतं तर मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, मला कुठेही कसं जाता येईल. कोणाच्या हा व्यक्तिगत संबंध असतात. आता व्यक्तिगत संबंध आहेत म्हणून काही त्यांच्या व्यासपीठावर मी जाऊ शकेन. वाजपेयी साहेबांचे आमचे चांगले संबंध होते म्हणून भाजपच्याच व्यासपीठावर मी वाजपेयी आहेत म्हणून जाणे तसंच हा म्हणण्यासारखं आहे. यात काही अर्थ नाही. त्यांची सभा आहे, जरूर लोकांना औत्सुक्य ते काय बोलतात हे जाणून लोक घेऊ इच्छितात. आम्ही असं म्हणतो की आपण काय म्हणतात ते उद्या वृत्त होतात किंवा संध्याकाळी तुम्ही टी व्हीवर दाखवलं तर ऐकूया. ही एक संधी आहे आणि त्याच्याबद्दल तर औत्सुक्य आहे. आणि साधारणतः कुठल्याही ठाकरेंची सभा असल्यावर औत्सुक्य असतंच. अगदी ठाकरेंची सभा असली की औत्सुक्य असतं. मुळात गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज आपण सरांशी ही चर्चा केली. निवडणुकीची पार्श्वभूमी आहेच, मराठी नववर्षाची सुरुवात आहे आणि या निमित्तानं एक चैत्र पालवी जी आहे ती उमलती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही एक नवी पालवी उमलेली अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते. आज सर आपण साम टी व्हीला जी वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि येत्या वर्षभरासाठी नववर्षासाठी म्हणूनही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देत. तुम्हाला आणि साम परिवाराला, तुमच्या सगळ्या श्रोत्यांना माझ्या अंतःकरणापासून आजच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हालाच काय, तुम्हाला तर जावंच, पण महाराष्ट्राला आणि देशातल्या सामान्य माणसांना भरभराटीचे उत्तम जावं आणि हा देश प्रगतीच्या रस्त्यावर जाण्याच्यासाठी जे जे काय आवश्यकता असेल ती या देशात घडो. सर खूप खूप धन्यवाद आपण जी वेळ दिली त्यासाठी. म्हणून आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा साम टी व्ही.